खामगाव शहर व परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सायंकाळी सावजी लेआउट भागातील घर फोडून घरामधून चोरट्यांनी 4,14,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 31 जानेवारी रोजी रात्री 7:30 वाजता उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सावजी लेआउट येथील पवन बाळकृष्ण अहिर हे वाशिम येथील त्यांचे मावस जावाई यांचा मृत्यू झाल्याने ते कुटुंबासह वाशिम येथे गेले होते। या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी असा एकूण 4,14,000चा मुद्देमाल लंपास केला। ही घटना उघडकीस आली। याबाबत पवन बाळकृष्ण अहिर यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 331(4), 305(a) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।